डिफेंस शॉट खेला था, गेंद को इज्जत दी थी, लेकिन रन लेने का कोई मौका नहीं है। टीम का स्कोर रुका हुआ है 16 के घर में। सलामी बल्लेबाज सुशांत मोकल से काफी उम्मीद है, काफी आशा है, लेकिन विंदने के गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। डंडा अस्त व्यस्त, कोई डिफेंड करने गए थे और इसका परिणाम एक ही हुआ, लकड़े के ऊपर गेंद ने चुम्मा लिया। सुशांत मोकल बैक टू द डगआउट। ग्यारह खिलाड़ी के अंदर हर्ष उल्लास आया है और जैसे सुशांत मोकल बाहर गए, वैसे इस बार देखा जाए वसंत नवाले साहब जी को गजानन दादा ने कह दिया दे टाली। क्या बात है, क्योंकि कहते हैं ना कि बड़ा काम कोई भी हो जाए वो होने के बाद आनंद होता है, वैसे बड़ी विकेट मिलने के बाद इस बार देखा जाए आनंद आया है। विठल दास कप्तान, सोलह स्कोर। रोहन मोकर हार्दिक स्वागत। पारगांव कप्तान और विठल दासे कप्तान, दोनों कप्तान को सूचना की टॉस करने के लिए आई है। नए बल्लेबाज बायात के बल्लेबाज प्रसाद पाटिल, बिल्कुल कैप्टन है खुद प्रसाद पाटिल। बायात के बल्लेबाज जिन्होंने इसी मैदान के ऊपर जब 12 पार की राजा शिव छत्रपति ट्रॉफी था, तब शानदार बल्लेबाजी की जोरदार हिट करने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो चुका है। तेज रफ्तार से इस गेंद को फेंका था, शानदार डिलीवरी देखने को मिल चुकी है प्रणय नवाले की। अंतिम बॉल शेष, शानदार गेंदबाजी और शानदार वेरिएशन देखने को मिल चुकी है। टीम का स्कोर 16 के घर में। अंतिम बॉल शेष दूसरे ओवर की, दूसरा मैंडेटरी पावर प्ले। और इस बीच इस बार देखा जाए ये गेंद ऑफ स्टंप के बाहर अंपायर बीसी कोहली साहब गवान से बिलोंग करते उन्होंने वाइड घोषित किया और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 17 के घर में। अंतिम बॉल शेष, शानदार जानदार आयोजन नियोजन और ये फर्स्ट राउंड की अंतिम मैच है। अति भाई के कैमरे के अंदर ही हमारे मिठास क्षण चित्र प्रसाद के लिए गेंद, लेकिन इस बार देखा जाए गेंद इस बार आउटसाइड ऑफ स्टंप रखी, लेकिन लाइन से गेंद थी, गेंद बल्ले का संपर्क होने नहीं दिया। इस बार प्रसाद पाटिल ने इस गेंद को छोड़ दिया, यानी कि 2 ओवर खत्म हो चुके और 2 ओवर की समाप्ति के बाद या मरुआई विंदने टीम का स्कोर 17, 1 विकेट के नुकसान पे। धन्यवाद। एक कंट्रोल रूम के आसपास जो दर्शक है उनसे एक नम्र विनंती करूंगा, शारीरिक दल भी वहां पर हमारे ऑर्गेनाइजर है, कि उनको थोड़ा सा साइड करे, शॉर्ट सर्किट होने की संभावना है। इसी बीच हम चलते हैं हमारे मंच की तरफ। हालांकि बहुत अच्छी हस्तियां यहाँ पर आई चली गई, हालांकि आते रहते हैं, और कल शायद इस मंच के ऊपर एक एमएलए ये यहाँ पर यानी मनोहर सेठ भोईर, इनका भी आगमन होगा। उसके बाद अदिति टटकरे वो भी शायद यहाँ पर तशरीफ फरमा होंगी, तो इस श्रृंखला को अच्छा रोशन करने में और आगे बढ़ाने में उनका अच्छा खासी उपयोग होगा। धन्यवाद। और बिल्कुल, तो गेंदबाज आए तीसरे अक्रोल पाटिल, अंडर 19 के खिलाड़ी समीर पाटिल एक साइड से डटे हुए मैदान के अंदर बेहतरीन बल्लेबाजी चल रही है। अक्रोल पाटिल की गेंद समीर के लिए, गेंद चली गई विकेट कीपर के पास, तो में चल रहा है, रन आउट का मौका बन सकता है, लेकिन क्या पार साहब बल्लेबाज देखिए पॉपिंग क्रीज में पहुंचे। अगर यहां देखा जाए जल्दी थ्रो आता तो करीबी मामला, लेकिन लेग बाइक का इशारा। समीर थोड़े प्रसाद से बातचीत कर रहे कि ज्यादा तू मैं करने की जरूरत नहीं थी, लेकिन एक सिंगल मिलेगा। अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचाए 18 के घर में। प्रसाद पाटिल जो कैप्टन है इस बार देखा जाए रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम के, जिन्होंने अभी तक खाता नहीं खोल दिया है।
शानदार जानदार आयोजन नियोजन राजा शिव छत्रपति ट्रॉफी का आयोजन हमारे सरपंच साहब करनाला के शाबिर भाई के ऊपर ये प्यार है और शाबिर भाई का ये प्यार देख के ही मैं हमेशा कहता हूं ना कि तलोजा के बाद अगर नाइट के टूर्नामेंट का आनंद लेना है तो का 12 पाड़ में आनंद यही है। दर्शकों की तादाद देखिए, कैप्टन के लिए गेंद थी, इस बीच हवा में जरूर गेंद थी लेकिन खेलने में असफल बन चुके और वडाला से हमारे लक्ष्मण लासे साहब इस मैच को देख रहे तो उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। मैंने ये शुरू से कह दिया था या बुलावा देने की जरूरत नहीं, लोग आते हैं क्योंकि राजा शिव छत्रपति ट्रॉफी का आयोजन है। एक ही राजा, जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज। उड़ाया जाने की संभावना है लेकिन पकड़ जाएगा कि लटक जाएगा, पकड़ लिया। कैप्टन प्रसाद पाटिल अंडा लेके वापस जा रहे और विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में दीजिए। टूर्नामेंट में ऐसी बल्लेबाजी की थी 2 साल से पहले, लेकिन आज इस कैप्टन का इंजन गर्म नहीं हो चुका है तो टीम का स्कोर रुका हुआ है 18 के घर में। 18 पे स्कोर जा चुका है 2 विकेट के नुकसान पे। बंटी या कप्तान मौजूद हो चुके विठल दासई टीम के, तो हम विनती करते इस बार देखा जाए या पारगांव कप्तान को छक्कों की हैट्रिक के लिए 2000 रुपए का इनाम है बंटी पाटिल की तरफ से। भक्ति पाटिल अक्रुल पाटिल जिन्हें एक सफलता मिली है, नए बल्लेबाज आए हैं अजित मोकल और एक बार फिर से इस बार क्रॉस बैट से खेलने गए थे लेकिन बल्ले और बीच के बीच संपर्क हुआ लेकिन इतना खासा नहीं हो चुका है। और इसी बीच देखा जाए टीम का स्कोर 18 के घर में रुका हुआ है 2 विकेट के नुकसान पे। रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर। तो इसी बीच छक्कों की हैट्रिक के लिए भक्ति पाटिल की तरफ से 2000 रुपए का इनाम है और इसी बीच पुल कर दिया है बाहर आर पार 56 फाड़ छक्का मिड विकेट कंट्री में नंबर आया 6। नो बॉल चेक कीजिए, अंपायर ने रिव्यू लिया है तो जरूर इस बात का हमारे कंट्रोल रूम है वहां जाकर इस बार देखा जाए इस लाइन को चेक करेंगे लेकिन छक्के के साथ अंपायर ले सकते हैं। छक्के के साथ स्कोर तो आगे गया है 24 के घर में। धन्यवाद। इसी बीच मंच के ऊपर तशरीफ फरमा मेहमान हमारे वसन भाई, इनका स्वागत करेंगे मकसूद अफन मुल्ला, मकसूद दाखवे, इनके शुभ हाथों वसन भाई। उसके बाद अल्ताफ रासलकर 12-12, हालांकि वो भी इस श्रृंखला में अच्छा योगदान देते हैं, उनका स्वागत करेंगे अफान मुल्ला। अल्ताफ रासलकर, अफान मुल्ला, उनका स्वागत करेंगे। धन्यवाद। बिल्कुल मैच शुरू कीजिए। क्या है डिसीजन पेंडिंग है, नो बॉल है यानी कि इस बार देखा जाए और स्टेप हो चुका है गेंदबाज और अगली गेंद फ्री हिट है। स्कोर पहुंचा इस बार देखा जाए 25 के घर में। अजित मोकल के बल्ले से शानदार छक्का डीप मिड विकेट के ऊपर। रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर 25 के घर में।
2 विकेट के नुकसान पे। आज सुशांत मोकल और प्रसाद पाटिल की कुछ खासी बल्लेबाजी देखने को नहीं मिल चुकी, लेकिन अगली बॉल फ्री हिट की। अगली बॉल और इस बार ये गेंद वाइड। कलवा टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं हैं, उनके दोस्तों ने दी हुई, सभी का हार्दिक स्वागत है। सभी का नाम लेना कठिन है, लेकिन अगली बॉल फ्री हिट है। स्कोर 26 के घर में 26 स्कोर। अक्रुल पाटिल यंगस्टार खिलाड़ी अंडर 19 की, और एक बार फिर से इस बार क्रॉस बैट से शॉट पाने के ऊपर गेंद चली गई है। गेंद को फील्ड किया, लेग बाई के रूप में 1 रन अंपायर फिरोज खान साहब जी का इशारा आया, और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता 27 के घर में 27। किंग ग्रुप रावीन की तरफ से कलवा टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं हैं, धन्यवाद। अक्रुल पाटिल की इसी बीच गेंदे शेष है, अंतिम बॉल शेष, और एक बार फिर से शॉट फाइनल को चीरती हुई गेंद अलॉन्ग द ग्राउंड जमीन को चूमती हुई बाउंड्री लाइन के पार 4 रन समीर के बल्ले से ठोकुमटो। एक साइड से समीर पाटिल जैसे बल्लेबाज रासलकर, इनके शुभ हाथों जासई और पारगांव, इन दोनों के दरमियान टॉस। अल्ताफ रासलकर, यस स्कोर पहुंचाए 31-31। तो भक्ति पाटिल इनके तरफ से छक्कों के हैट्रिक के लिए 2000 रुपए का इनाम। पारगांव टीम ने टॉस जीता है। तो 3 ओवर के समाप्ति के बाद या देखा जाए तो रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर पहुंचा है 31, 2 विकेट के नुकसान पे। लेकिन एक साइड से समीर पाटिल का जो इंजन गर्म हो चुका है, इस सलामी बल्लेबाज ने जो कुछ सलामी पारी के लिए वो काफी सराहनीय, काफी अतुलनीय है। समीर पाटिल व्यक्तिगत मेरे हिसाब से 2 छक्के, 1 बाउंड्री और 3 सिंगल के साथ 19 पेस खेल रहे। मरोई बिंद ने टीम टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी कर रहे। 3 ओवर खत्म हो चुके, अभी तक 2 ओवर का खेल शेष है। रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम पहले बल्लेबाजी कर रहे, 31 रन बन चुके हैं, 2 विकेट के नुकसान पे 3 ओवर के बाद। बॉलर आए हैं सूरज पाटिल। लोगों की तादाद बहुत है। राजा शिव छत्रपति ट्रॉफी 2022 का आयोजन, जो यूट्यूब के ऊपर दर्शक मैच देख रहे उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत। जो दर्शक हमारे आंखों के सामने, उन दर्शकों का भी हार्दिक स्वागत कर रहा हूं। लेकिन चौथे गेंदबाज सागर पाटिल, सूरज पाटिल कोटे का पहला, पारी का चौथा ओवर लेके, और सूरज पाटिल के सामने बल्लेबाज है अजित मोकल, जो व्यक्तिगत 6 पे खेल रहे 3 गेंदों का सामना किया। सूरज पाटिल की गेंद अजित मोकल के लिए 2 विकेट मैदान से बाहर। सुशांत मोकल कुछ खासा करिश्मा नहीं दिखा सके, और प्रसाद पाटिल कैप्टन भी कुछ खासा करिश्मा नहीं। और इस बार 6 रन बेहतरीन। इस बार देखा जाए आसमान को छूने के लिए तारामंडल में आ गए 6 रनों का बंडल। टॉस ये गेंद थी, सागर पाटिल को आसमान दिखाया डीप स्क्वायर लेग के ऊपर। नंबर 6 आने के बाद स्कोर पहुंचा है 37। रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर है 37, लॉस ऑफ 2 विकेट। अजीत मोकल पहुंचे इस बार 12 पे। शानदार तरीके से लोग इस मैच को देख रहे। राजा शिव छत्रपति ट्रॉफी का नियोजन 12 में हमारे शाबिर भाई, कर्नाला ग्रुप ग्राम पंचायत के सरपंच
जिन्होंने काफी मेहनत लगन के साथ देखा जाए ये ट्रॉफी का दबदबा आप सभी लोग देख रहे हैं। अगली बॉल मोकल के लिए और सामने लगा दिया है, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए। जब तक मना कर दिया अजीत मोकल ने इस बार या समीर को एक सिंगल के साथ रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर पहुंचा है 38 के घर में। कोने कोने पे दर्शक और दर्शक ही दिख रहे। शानदार जानदार 24 कैरेट का यह असली आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे। ये चमकदार ट्रॉफी के लिए भिड़ंत चल रही है। क्या आयोजन है, क्या नियोजन है। अगली मैच पारगा बनाम विठल दासे के बीच मुकाबला होगा। तो इसी बीच सूरज पाटिल जिनकी तीसरी गेंद, समीर पाटिल एक साइड से डटे हुए और समीर पाटिल ने इस बार जोरदार आक्रमण किया। मिड विकेट के ऊपर गेंद चली गई और देखते देखते इस बार देखा जाए बाउंड्री लाइन पर 4 रन ठोक ठोक। तर आयवा त्यासाठी दोन पारितोषिक आलेलं आहे ब्लॅकी और ये न बॉल। ये देखिए या बाई का इशारा आ चुका है। टोटल रन मिल चुके मेरे हिसाब से देखा जाए या 5, तो रन बन जाएंगे। रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर 47-47। मुफ्त में रन आए कलवा टीम के लिए, तोहफा है। ब्लैकी पाटिल को एक बार फिर से सूचना है, कैच लेंगे तो भक्ति पाटिल की तरफ से आपको 2000 रुपए का इनाम। तो इस बीच स्कोर पहुंचा है 47-47 के घर में। इस बार नियंत्रण भरी गेंदबाजी नहीं चल रही सूरज पाटिल की। 4 गेंदें इस बार देखा जाए उन्होंने फेंकी हुई, लेकिन यहां मेरे हिसाब से 15 रन आ चुके हैं। आपकी ये 16 आ चुके हैं। थोड़ा सा खराब गेंदबाजी चल रही है। जोरदार हिट करने गए थे समीर, लेकिन समीर जहां खेलने के लिए जा रहे वो कितने सफल हो रहे देखिए, यहां से दिख रहे। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। टीम का स्कोर रुका हुआ है 47 के घर में। चौथा ओवर जारी है और अभी तक इस ओवर की गेंदें मेरे हिसाब से शेष है, 2 गेंदें शेष है। शानदार जानदार आयोजन नियोजन। अति भाई देखिए हमारा राउंड मार रहा है। इसी बीच हवा में जरूर गेंद थी, लेकिन पीछे प्रोडक्शन है, जहां एक बार फिर से सिंगल जरूर मिलेगा। और इस सिंगल के साथ देखा जाए तो रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर पहुंचा है 48-48 के घर में। देखिए जासई में बैठ के कुछ फायदा नहीं है, इसे जासई गांव छोड़ के संदीप पाटिल साहब खुद बालापाड़ा में आए। हार्दिक स्वागत है आपका। और देखिए हमारे अंपायर है, हमारे करीबी बड़े भाई है, जानते हैं उन्होंने यूट्यूब के ऊपर मैच देखे और उसके बाद जासई जीतने के बाद उन्होंने कह दिया चलो बाय बाय, निकलता हूं बालापाड़ा में। अगली बॉल जोरदार हिट, काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद चली गई है। क्या होगा, दूसरे के लिए भाग रहे, मगर समीर ने मना कर दिया। बढ़िया थ्रो आया, सिंगल मिलेगा और इसी के साथ ही चौथा ओवर खत्म हो चुका है। तो 4 ओवर के समाप्ति के बाद रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर पहुंचा है 49-50 बनाने के लिए कलवा टीम को 1 रन चाहिए। लेकिन जहां एक साइड से अजीत मोकल व्यक्तिगत 14 पे खेल रहे और समीर पाटिल जो सलामी बल्लेबाज है उनकी सलामी पारी, लेकिन आने वाले 6 गेंदे शेष। पारी का स्लॉग ओवर, पारी का डेथ ओवर, मराठी में कहते हैं हनामारी का ये ओवर है। इस ओवर में कितने रन इकट्ठा करेंगे। राजा शिव छत्रपति ट्रॉफी का आयोजन नियोजन बालापाड़ा में इतिहास के पन्नों में राजा सिकंदर हुआ है, लेकिन राजा छत्रपति शिवाजी महाराज जैसा नहीं हुआ है। एक ही राजा जानता, राजा छत्रपति शिवाजी महाराज। लेकिन स्लॉग और फेंकने के लिए मरोई की विंदने के कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे।
बिल्कुल छक्कों की हैट्रिक के लिए भक्ति पाटिल की तरफ से 2000 रुपए का इनाम है बल्लेबाजों के लिए। ये इनाम लेने के लिए शेर का कलेजा चाहिए या कुबेर मौजूद है, लेकिन वो इनाम जाने के लिए बड़ी मशक्कत करना पड़ेगी। लेकिन अजीत मोकल स्ट्राइक के ऊपर, गेंदबाज है स्वप्निल जोशी। अजीत मोकल 14 पे खेल रहे हैं। 4 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए रंजीत एंटरप्राइजेस कलवा टीम और कलवा गांव के सभी ग्रामस्थ इस कलवा टीम के लिए काफी तगड़ा सपोर्ट हमेशा होता है। इस बार फुल रन की गेंद थी, सामने लगाने की कोशिश की थी, लेकिन गेंद चली गई लॉन्ग ऑफ के क्षेत्र में जहां खिलाड़ी तैनात थे। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ या रंजीत एंटरप्राइजेस कलवा टीम की 50 पूरी हो चुकी है। 50 रन बोर्ड के ऊपर लग चुके कलवा टीम के। 2 विकेट के नुकसान पे 5 गेंदों का खेल शेष। स्वप्निल जोशी गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे हैं और समीर पाटिल इस बार स्ट्राइक के ऊपर आए। एक साइड से समीर पाटिल ने सलामी बल्लेबाज सलामी पारी खेली अपनी टीम के लिए। जबरदस्त हार्ड बल्लेबाज है, एक विस्फोटक खूंखार तेज बल्लेबाज है। और समीर के लिए गेंद देखिए, गुड लेंथ के ऊपर ये गेंद थी। पढ़ने के बाद समीर को इस गेंद ने चकमा दिया, वेरिएशन लाया और वेरिएशन गेंदबाज की ताकत है। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। स्कोर 50, 2 विकेट के नुकसान पे रंजीत एंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर। साई के रंजीत मोकल इस मैच टीम के स्पॉन्सर है। जोरदार हिट करने गए थे, लेकिन रन लेने के चक्कर में मामला बन सकता है रन आउट का। आउट खिलाड़ी समीर पाटिल बैक टू द डगआउट जा रहे हैं और 50 रन पे यह देखा जाए तीसरा विकेट गिरता हुआ रंजीत एंटरप्राइजेस कलवा टीम का। और बहुमूल्य उम्दा पारी, जानदार पारी, शानदार पारी समीर पाटिल ने अपनी टीम के लिए 24 रनों का योगदान दिया है और 24 रनों की बेजोड़ पारी खत्म हो गई। डीजे विशाल पाटिल इसी ओवर की अभी तक 3 गेंदें शेष। अच्छी गेंदबाजी स्वप्निल जोशी कर रहे अपनी टीम के लिए। राइट आर्म ओवर द विकेट, थोड़ा रन अप चुका हुआ है और क्रिकेट में ऐसा होता ही रहता है, कोई जानबूझकर नहीं कर रहे, लेकिन बड़ा मौका है इस बार देखा जाए। 50 तो रन बन चुके। सुशांत मोकर और प्रसाद पाटिल से काफी उम्मीद थी, लेकिन इस उम्मीद की भरपाई समीर पाटिल ने निकाला। 24 रनों की उम्दा पारी खेली। चौथी गेंद स्वप्निल जोशी की और इस बार स्लॉक स्वीप किया है। गेंद चली गई। इस बार देखा जाए गैप में 4 रन के लिए बेहतरीन जवाब। अजीत मोकल पहुंच चुके 19 पे और टीम का स्कोर पहुंचा है 54 के घर में। अंतिम 2 गेंदें शेष। स्वप्निल जोशी की 5वीं गेंद अजीत मोकल के लिए एक धुआंधार बल्लेबाज और ये उड़ाया और पिच गेंद हवा में। इस बार देखा जाए आसमान से बातें करने के लिए तारामंडल में आ गया 6 रनों का बंडल। इसी बीच रिवाल मात्र साहब मैच को देख रहे, उन्होंने ढेर सारी शुभकामना दी है। रिवाल जी मात्र साहब आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। 60 रन बन चुके हैं, अंतिम बॉल शेष और ये भी लोग हवाई यात्रा पे बिना टिकट के बिना पासपोर्ट निकल के टाटा बाय बाय छक्का।
दीजिए। अमित जी, हम यहाँ पर अभी दर्शकों के बीच में है, थोड़ी मनोगत उनसे जानना चाहेंगे इस मैच के बारे में। तो यहाँ हमारे हमारे साथ में है विंधने के एक दर्शक। दादा, नाव काय तुमचं? ओमकार ओमकार. आयोजन कसं आहे? आयोजन खूपच चांगलं आहे आणि विंधन टीमला इथं खेळाची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि या भव्य ट्रॉफी ठेवलेल्या आहेत, यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ट्रॉफ्या तर खूपच सुंदर आहेत आणि आम्ही होप करू की इथून पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरची ट्रॉफी घेऊन जाऊ. तर हा मनोगत विंधने संघाच्या करून आहे. बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमचं. तर कलवाचे समर्थक आहेत. नाव काय तुमचं? तर नितेश पाटील. कलव्याचे बिग सपोर्टर. काय भावना घेऊन आलेत? इथून कमीत कमी दुसरी किंवा पहिली बक्षीस मिळावं संघाला. बेस्ट ऑफ लक. आणि या आयोजनाबद्दल आणि या ट्रॉफ्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आयोजन आणि ट्रॉफी सुंदर आहेत. थँक्यू. हल तर 66 धावा झाल्यात. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना रणजित एंटरप्राइजेस कळवा संघ. सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मात्र अडखळत सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर मात्र क्लास इनिंग पाहायला मिळाली ती अजित मोकलची, ज्यानं 10 बॉलमध्ये तब्बल 31 धावांची खेळी साकारली आणि सलामीवीर समीर पाटीलच्या बॅटमधून आल्या तब्बल 14 बॉलमध्ये 24 धावा. आणि या 2 खेळाडूंना मित्रमंडळींना संघाला पूर्णपणे सावरलंच नाही तर संकटामधून बाहेर काढून मात्र एक चांगला स्कोर उभा केलाय तो परवाई विंधणे संघाच्या समोर. त्यामुळं या रात्रीमध्ये थोडासा घाम काढावा लागेल विंधणे टीमला. 67 धावांचं थोडंसं मोठं असं आव्हान असेल मॅच मध्ये, परंतु ही जी धावसंख्या आहे ती नक्कीच आता गोलंदाजांना आत्मविश्वास वाढवणारी ठरेल, बळ देईल. धावांचं पाठबळ मात्र मिळालंय ते गोलंदाजांना आणि त्याच्यामध्ये आता मात्र या धावा डिफेंड करण्यामध्ये किती यशस्वी ठरणार की मरोई विंधणे संघ मात्र आपल्या रात्रीमध्ये हा बलाढ्य स्कोर चेस करणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती कालच्या रात्रीमध्ये अक्कादेवी तारा संघानं डोलकर संघाच्या विरोधामध्ये 83 धावा ठोकल्या होत्या. स्पर्धेमधील उच्चांक आहे. चला स्पीडअप करा, घाई करा थोडी. 12:30 वाजलेत. पहिल्या राउंडचा खेळ चालू है. दीपक जी, यहाँ पर तलोजा टीम ने जो पहला राउंड जीता है तो यहाँ पर हर किस्म की खुशी देखने मिल रही है. दर्शकों के बीच में भी खुशी है, आयोजक साबिर दलवी के दिल में भी बहुत खुशी हुई है. और सबसे बड़ी बात जो यहाँ पर धंधे वाले हैं जिनका धंधा अभी जोरों में चलने वाला है, तो उनका भी इंटरव्यू लेना चाहिए. जरूर थोड़ा रेंज का प्रॉब्लम है लेकिन देखेंगे, कोशिश करेंगे. चला बॅट्समन प्लीज. 67 धावांचं लक्ष आहे आणि चांगला स्कोर मात्र उभा केलाय आजच्या रात्रीमध्ये. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होईल. थोडासा उशिरानं चाललोय आजच्या रात्रीमध्ये, परंतु नेक्स्ट मॅच सुद्धा बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ मात्र भिडेल तो विठ्ठल 11 जासई संघाच्या विरोधामध्ये. आणि त्यानंतर मात्र बाग 11 तळोजा उस्मान पटेल आणि कंपनी सज्ज होईल या लढतीतील विजेत्या संघाच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. आज मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणाभोवती जमा झालाय. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2022 भव्य दिव्य आयोजन आपण एन्जॉय करताय. कर्नाळा नगरीचे सरपंच साहेब साबीरबाई दळवी यांची ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी खास करून आकर्षण असेल.
बऱ्याचशा ठिकाणी आज नाईट स्पर्धा सुरू आहेत. कलोते नाईट स्पर्धा सुरू आहे कोल्हापूर कर्जत विभागामध्ये. त्यानंतर चिखल्याच्या मैदानावर सुद्धा नाईट स्पर्धा सुरू आहे. कलोते मैदानावर रायगड विरुद्ध ठाणे अशी सुद्धा आज मॅच आहे. परंतु त्याही पेक्षा जास्त गर्दी मात्र आज या मैदानावर आहे. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2022च्या निमित्तानं. सामन्याला होईल सुरुवात. दुसरं सत्र. यावेळेस मात्र तब्बल 67 धावा चेस करायच्या आहेत. त्या मरुआई विंधणे संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय सूरज पाटील आणि योगेश पाटील. तर गोलंदाजी मार्कवर मात्र रणजित एंटरप्राइजेस कळवा टीम कडून पहिलं षटक घेऊन प्रसाद पाटील सज्ज होतोय. सामन्याला होईल सुरुवात. सेकंड इनिंगचा खेळ आपल्या समोर येतोय. प्रसाद सज्ज. लेफ्ट आर्मवर द विकेट ना पहिलाच बॉल लागू टप्प्याचा. त्याला मात्र भिरकावलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं विंधणे टीमचा श्री गणेशा करतोय तो सूरज पाटील. मात्र षटकारानं आक्रमक सुरुवात केली ती मरुआई विंधणे संघाचा आघाडीचा प्रमुख फलंदाज सूरजनं. सूरजसाठी हा बॉल. यावेळेस मात्र कमबॅक करत असताना प्रसाद पाटील. पुढचाच बॉल जर पहिल्या टप्प्यापर्यंत थोडासा खाली राहिला, ज्या पाऊसची अपेक्षा केली असेल त्याही पेक्षा मात्र थोडासा खाली राहिला. पेण विभागामधील एक नामवंत संघ मोठ्या संख्येनं मात्र प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणाच्या भोवती जमा झालाय. तर रणजित एंटरप्राइजेस कळवा टीमचा खेळ पाहण्यासाठी. खरं तर सुशांत मोकलसाठी मात्र ही उपस्थिती आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला बॉल टर्न गेलाय. क्षेत्ररक्षणासाठी लॉंग चेस आहे. लॉंग ऑनचा फील्डर डीप मिड विकेट पर्यंत जाईल तोपर्यंत मात्र प्रयत्न झाले, परंतु बॉल मात्र चाललाय तो सीमा पार. रन्स मिळतील 4. फलकावर टीट फॉर टॅट जशास प्रत्युत्तर मात्र दिलं जात आहे ते मरुआई विंधणे टीम कडून. सूरज पाटील आणि त्याच बरोबरीनं योगेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला तोही तेवढाच आक्रमक फलंदाज ओळखला जातो. प्रसादचा हा बॉल. इथून मात्र हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटची एज घेऊन मात्र स्वतः यष्टीरक्षक सुशांत त्या ठिकाणी होता. घेतला एक सुंदर झेल आणि संपवलाय सूरज पाटीलचा खेळ. बाद झालाय सलामीवीर. अखेरीस ब्रेक थ्रू मात्र मिळालाय तो प्रसाद पाटील. 10 धावा आल्यानंतर इथे मात्र बाद झालाय आणि आमच्या विकेटची मात्र गरज होती. ही जोडी फोडण्याची गरज होती आणि ती जोडी मात्र फोडली जात आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय मरुआई विंधणे टीम आणि आता मात्र विंधणे संघाचा सुपरस्टार फलंदाज गीतेश जोशी इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपात मात्र मैदानामध्ये एंटर करत असताना प्रसाद पाटील सुद्धा एक चांगला गोलंदाज ओळखला जातो. षटकार पहिल्याच बॉलवर पडला होता. त्यानंतर चौकार सुद्धा खाला, परंतु त्यानंतर मात्र विकेट घेत असताना
महत्वपूर्ण विकेट घेत असताना मात्र कमबॅक करतोय तो गोलंदाज प्रसाद पाटील. पुन्हा एकदा सज्ज होईल, थोडं स्पीडअप करा. इथे जोशी ऑन स्ट्राईक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस मात्र आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल हातामधून निसटलाय. गोल्डन चान्स, संधी दवडले. त्या ठिकाणी समीर पाटील होता डीप मध्ये, परंतु पहिल्याच बॉलवर मात्र गीतेश जोशी सारख्या विस्फोटक फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी ऐती चालून आली होती. सोनस करता आलं नाहीये संधीचं, आणि दैव बलवत्तर आपण म्हणूया, सुटकेचा निश्वास टाकला असेल तो विंधणे संघाच्या समर्थकानं. जीवनदान मात्र दिलंय. गीतेश जोशी या फलंदाजाला शून्यावर धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धावफलकावर लागल्यात त्या 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. प्रसाद पाटील आता मात्र लई मध्ये आलाय. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु दिशा मात्र चुकला. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना वेग प्रचंड आहे, परंतु वेगाबरोबरच मात्र आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण सुद्धा ठेवणं फार गरजेचं असतं एखाद्या गोलंदाजासाठी. परंतु इथे मात्र नियंत्रण सुटलं होतं. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन मात्र मिळाली. 12 धावा धावफलकावर. 12 पाड्याची स्पर्धा आपण पाहतोय. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनफिल्ड मध्ये फिल्डर आहे कव्हर्सला, रन मात्र मिळणार नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकांती बॅटिंग करत असताना, चेसिंग करत असताना मरुआई विंधणे संघाची धावसंख्या 1 गडी बाद, 12 धावा. जास्त एकत्र येऊ नका रणजित एंटरप्राइजेस कळवा संघ. दीपक जी, याद दिलाना चाहूँगा कि पहली बार जब नाइट का मैच हुआ था यहाँ पर राजा शिव छत्रपति ट्रॉफी का, तो तलोजा की टीम पहली बार यहाँ पर आई थी, और यही कलवा की टीम थी जिसने पहले ही राउंड में बाग तलोजा को चलता कर दिया था, और वही आशा लेकर आगे आने वाले मैचों के लिए संघर्ष करती हुई इस बार यहाँ पर कलवा की टीम. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 12 धावा लागल्यात. संमिश्र प्रकारचं षटक मात्र राहिलंय, कारण या मॅच मध्ये धावा करायच्या त्या तब्बल 67 धावा. 67 रन्स 5 ओव्हर 13.4, 13.40च्या सरासरीनं जायचंय, परंतु इथून मात्र पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. त्यामुळं हे जे अंतर पाहिलं तर उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि अजूनही 55 धावा करायच्या. 13.75च्या सरासरीनं प्रत्येक षटकामध्ये 13-14 धावा येणं गरजेचं आहे. मरोई विंधणे संघाला राजा शिवछत्रपती ट्रॉफी मध्ये आपला पहिला विजय नोंदवायचा असेल तर. गोट्या येतोय. पहिलाच बॉल शॉट आपल्या दाखुटप्प्याचा बॉलला चांगली चपराक दिले. पूलचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर मात्र सुशांत बोकलला हल्ला चढवलाय. इथे फटका फसलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला म्हणून काय झालं, दुसऱ्या बॉलवर मात्र मी विकेट घेऊ शकतो, आणि विकेट घेत असताना सुशांत बोकल पेन टेनिस क्रिकेट मधील कोहिनूर हिरा आता मात्र चमकलाय, आणि या महत्वाची विकेट मिळवत असताना गीतेश जोशी या धुरंदर फलंदाजाला मात्र काढलंय मैदानाच्या बाहेर.
षटकार पडला होता सुशांत मोकलच्या पहिल्या बॉलवर आणि त्यानंतर मात्र लगेचच बाद करण्यामध्ये यशस्वी सुद्धा ठरलाय तो सुशांत मोकल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन येणारा बॅट्समन निलेश पाटील साठी हा पहिला बॉल. वेगवान टाकलेला हा चेंडू इथून मात्र गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडासा कोणताही गोलंदाज असला तर गोंधळून जातो, परंतु न डगमगता धैर्यानं मात्र सामना करतोय तो गोट्या सुशांत मोकल. पुढचे 2 चेंडू मात्र डॉट आलेत. चेंज ऑफ पेस स्लो वन, परंतु बिग केला होता. चान्स होती त्या ठिकाणी मित्र म्हणेल अंदाज घेण्यामध्ये जरासा चुकला. रोशन मोकल त्या ठिकाणी, परंतु थोडासा सावळा गोंधळ झाला. संधी होती आणि आता मात्र सगळ्यांचे हात कमरेवर गेलेत. पहा, सगळ्यांचे हात कमरेवर गेले होते कारण इथे विकेट मिळाली असती. त्यामुळे क्रिकेटमध्ये थोडासा तंदुरुस्तपणा आणि त्याचबरोबरीनं लक्ष सुद्धा असावं लागतं. क्रिकेट माइंडनं सुद्धा खेळलं जातं आणि तेच मात्र पाहायला मिळालं. कारण या बॉलवर विकेट पहिल्यांदा जर मित्रपणीनं धावला असता तर कदाचित सेफली कॅच मिळाली असती, परंतु त्याला असं वाटलं की बॉल वरून चाललाय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र रोशन धावला आणि पोहोचला सुद्धा होता, परंतु झेल मात्र उलट्या बाजूला धावत असताना मात्र त्याला कॅरी करता आला नाहीये. रन मात्र मिळाली सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड. सुशांत मोकल कमालीचं कमबॅक करतोय गोलंदाजीमधून. राईट आर्म ओव्हर द विकेटनं चांगला बॉल. यावेळेस मात्र त्याहीपेक्षा चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्ह गेला होता. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. रन मात्र मिळेल 1. आता मात्र दडपण जाणवतोय. मरुआई विंदणे संघ पहिल्यांदा मात्र जर पाहिलं तर बिंदासपणे खेळत होता, परंतु आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल कारण योगेश पाटीलला माहिती आहे त्याला एखादी लॉंग इनिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे संयम सुद्धा आता खेळपट्टीवर दाखवणं तेवढंच गरजेचं. इथे मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते, टर्न केलं होतं, बॉलला सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, परंतु पुढच्या 5 बॉलवर आल्यात फक्त आणि फक्त 2 जावा. रायगड भूषण सुशांत मोकलचं यशस्वी षटक मात्र समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि मरुआई विंदणे संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 20 धावा. 20 रन्स. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती तब्बल 47 धावांची. सही रूप में देखा जाएगा कोहिनूर की पहचान. इसके पहले के मैच में उस्मान पटेल ने पहले बॉल पर सिक्सर खाया था, उसके बाद 4 विकेट लिए, यानी कुल मिलाकर 7 रन देकर 4 विकेट लिए. इसी मैच में आप देख रहे हैं सुशांत मोकल ने पहले बॉल पर सिक्सर खाया, उसके बाद सिर्फ 8 रन दिए और अपनी टीम को अच्छी स्थिति में लाए. ये होती है अच्छे और मेहनती खिलाड़ियों की पहचान. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुशांतनं फक्त 8च धावा दिल्या आणि आता मात्र प्रसाद पाटील येतोय तो गोलंदाजीसाठी. फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा पाहतोय, त्यामुळे संपूर्णपणे जनरेटर्सवर मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच आमचे जनरेटर अक्षरा जनरेटर सर्व्हिस चेतन कबंडी पसपे यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक आभार मानतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं टोलवलंय बॉलला. डीप मिड विकेट सीमारेषा पार ठोकलाय हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. प्रसाद पाटीलच्या पहिल्याच बॉलवर मात्र षटकार पडलाय आणि या 3ही षटकं जर पाहिली तर 3ही षटकांच्या पहिल्या बॉलवर षटकार आलाय. रणजित इंटरप्राइजेस कळवा संघ, त्यामुळे पहिला चेंडू टाकताना तुम्हाला मात्र काळजी घ्यावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या ओव्हरच्या कोट्याच्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर षटकार आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात केली प्रसाद पाटीलला तीही षटकारानं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 याकडे आपण 26.
लेफ्ट मोर विकेटने यावेळेस मात्र सन्मान दिलाय, फक्त स्टिअर केलं होतं, ढकललं होतं बॉलला पॉइंटकडे. रन मात्र मिळेल. एक दुसरा धाब्याचा प्रयत्न, इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. फलंदाज मात्र परतेल आणि रनआउटच्या स्वरूपात खरंच गरज होती का या धावेची, हा प्रश्न आता मात्र विंधणे वासियांकडून विचारला जाईल. नाहक गडी गमावलाय तो मरुआई विंधणे संघानं. निलेश पाटील बॅक टू द पवेलियन. लगी है हमारे मुंतजिर डेकोरेटर करजत नेरल से बिलोंग करते हैं. काफ़ी अच्छा जगमगाता आयोजन किया है. तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा साबिर भाई दलवी और उनकी टीम की तरफ से. काफ़ी मेहनत की, काफ़ी अच्छी लाइट. 10 टावर, इसके पहले हमने जो मैचेस रखे थे 8 टावरों में मैच खेले जाते थे, लेकिन उनकी थोड़ी सी आइडिया की वजह से यहाँ पर आप 10 फ्लड लाइट के टावर दिख रहे. अच्छा योगदान मुंतजिर फ्रॉम नेरल करजत. आप कभी भी कोई आयोजन करना चाहते हैं तो यहाँ पर आयोजन कमेटी की तरफ उनके कार्ड है, आप उनसे कलेक्ट कर सकते हैं. तर नक्कीच मुंतजीर डेकोरेटरचे सुद्धा आपण आभार मानूया. पण चांगली व्यवस्था मात्र या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मात्र मुंतजीर आमचे डेकोरेटर्स नेरळ कर्जतचे, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार मानतोय. चांगलं काम केलंय. लगातार 3 निर्धाव चेंडूंना 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. श्रीकांत पाटील यांच्याकडून 3 डॉट बॉलसाठी हे पारितोषिक आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आतापर्यंत स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 28 धावा. आकाश पाटील मैदानामध्ये आलाय आणि कदाचित त्याच्यासाठीच मात्र हा बळी दिला गेला निलेश पाटीलचा. 2 खेळाडूंवर आता मात्र संपूर्णपणे या मॅचचा भार असेल. हा भार आता मात्र पेलवणार का मरुआई विंधणे संघ. परंतु ही जोडी जर फोडली तर रणजित एंटरप्राइजेस कळवा संघ सुद्धा हाबी ठरू शकतो, कारण धावांची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. गोलंदाज सज्ज प्रसाद पाटील. प्रसादचा हा बॉल ऑन द राईज समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. त्या ठिकाणी रन मात्र मिळेल. 1च धाव. सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदल. हळूहळू इथून मात्र पुढे जात असताना मरुआई विंधणे संघ 67 धावा चेस करायच्या आहेत आणि या अजूनही 15 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष आहे. 38 रिक्वायर्ड रिमेनिंग 15 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये असेल. षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक मात्र प्रसाद पाटील करत असताना, परंतु ही जोडी फार महत्वाची आहे. खास करून योगेश पाटील हा खेळाडू जेवढा वेळ खेळेल या मॅच मध्ये तेवढ्या विजयाच्या चान्सेस मात्र वाढणार आहेत त्या मरुआई विंधणे संघाच्या. चांगला बॉल होता. लेफ्ट मोड विकेटने टाकल्यानंतर बॉल मात्र टर्न झाला. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला निघणारा हा बॉल निर्धाव चाललाय. डॉट बॉल. आणि खासियत आहे जेव्हा जेव्हा लेफ्ट ओव्हर द विकेटने डावखुऱ्या हाताचे गोलंदाज मात्र गोलंदाजी करतात, उजव्या हाताच्या फलंदाजांना एक नॅचरल अँगल असतो, जो नैसर्गिक वळण आपण म्हणतो ना, लेग स्टंप किंवा मिडल स्टंपवर टप्पा टाकायचा आणि बाहेरच्या बाजूला बॉल वळवायचा, ही एक नैसर्गिक कला मात्र या गोलंदाजांना उपजत असते. अजून एकदा मात्र तसाच चेंडू पाहायला मिळाला. उभं ठेवलं जात आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मात्र यावेळेस पाहायला मिळाले आणि तिसरा बॉल जर डॉट पडला तर 500 रुपयांचं पारितोषिक श्रीकांत पाटील यांच्याकडून. चांगली गोलंदाजी होते. टिचून मारा केला जातोय. थोडासा दबाव आता मात्र वाढला असेल मरुआई विंधणे संघावर आणि हा दबाव आता मात्र जाणवतोय. लगातार 2 निर्धाव चेंडू. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं तर थोडंसं कठीण होऊ शकेल. यावेळेस मात्र सन्मान दिलाय. इथून मात्र फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु 2 डॉट बॉल नंतर मात्र सिंगल घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्डवर लागल्या त्या 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड. 67 धावांचा पाठलाग करत असताना काय षटक हाताळलाय ते प्रसाद पाटीलला. आतापर्यंत विचार केला 3 ओव्हर्स मध्ये 30 धावा आल्यात आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना रणजित एंटरप्राइजेस कळवा संघाने धावा केल्या होत्या 31 धावा. त्यामुळे 1 धाव जास्त होती कळवा संघाची, परंतु शेवटची 2 षटकं होती, ज्या 2 षटकामध्ये सूरज पाटील आणि स्वप्नील जोशी या 2 गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांनी मिळून मात्र 35 धावा दिल्या
त्याच धावा आता मात्र काढाव्या लागतील. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये गरज आहे जिंकण्यासाठी 37 धावांची. निकेश पाटील हनुमानपाडा यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक. 2001 रुपीज प्राइज असेल. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. या विभागामधील एक नामवंत संघ आहे, तेवढाच लोकप्रिय संघ मात्र ओळखला जातो तो रणजित एंटरप्राइजेस कळवा संघ. कळवा संघाचे चाहते आम्ही जवळून पाहिलेत. अगदी वेळा आहे, फॅन्स वर्ग प्रचंड आहे. कारण सुशांत मोकल या टीम मधून खेळतो. रायगड भूषण जो एकमेव खेळाडू आहे ज्या खेळाडूला मात्र टेनिस क्रिकेट खेळताना मात्र रायगड भूषण या पुरस्कारानं सन्मानित असणारा खेळाडू या संघामधून खेळतोय. आणि मोठ्या संख्येनं सुशांतचा सामना कुठेही असू द्या, अगदी कळवे गावचं नक्कीच मी तर खऱ्या अर्थानं कौतुक करेन की ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं त्याला चेअरअप करण्यासाठी येतात, त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी जेवढे प्रेक्षक येतात त्या प्रेक्षकांना सलाम आहे. त्यांचा नक्कीच आम्हाला आदर वाटतो आणि कौतुक सुद्धा वाटतं. कारण नेहमी संघावर मात्र त्यांचं प्रेम राहिलंय सुशांत मोकल आणि गावदेवी कळबे टीम साठी. बिल्कुल दीपक जी, क्योंकि आपका किरदार ही आपकी पहचान होती है, वरना दुनिया में एक नाम के तो हजारों लोग होते हैं. यही बात यहाँ कहना चाहूँगा कि उन्होंने काफ़ी परिश्रम मेहनत करके अपना नाम कमाया है और इसी किरदार के बिना पर आज दुनिया उनको पहचानती है. सुशांत मोकल के बारे में तो मेरे लिए यही लफ्ज है. आणि खेळाडू म्हटला तर डाऊन टू अर्थ आहे, त्यामुळं अगदी शांत आणि संयमी स्वभावाचा त्याचा स्वभाव सुद्धा आहे. आणि त्यामुळेच मात्र नक्कीच सगळ्यांना त्याचा हेवा वाटतो, अभिमान वाटतो. असा गुणवान खेळाडू मात्र या टीम मधून खेळतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 12 चेंडू आणि गरज आहे ती 37 धावांची. 37 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. संदीप पाटील येतोय गोलंदाजीसाठी. उलट्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केला गेला. अंपायरचा निर्णय येतोय. इट्स वाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 31 धावा धाव फलकावर. लेजंड अंपायर विशू कोळी, त्याचबरोबरीनं फिरोज खान आणि आमचे थर्ड अंपायर धर्मेंद्र वर्मा सर. चला स्पीडअप करा, कारण आज अजूनही चौथी मॅच संपलेली नाही. 1 वाजलाय. 5 तास झालेत 4 मॅचेस ना. यावेळेस मात्र फटका चांगला खोदून काढला. अक्षरशः क्रीजच्या खोलीचा वापर केला होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. रन मात्र मिळेल फक्त सिंगल. आता मात्र थोडासा संघर्ष चालू झालाय तो मरुआई विंदणे संघाचा. 11 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. खरं तर गोलंदाजी मधून सुद्धा उणीव जाणवली ती विंदणे संघाला. प्रोफेसर समाधान पाटील त्यांची अनुपस्थिती नक्कीच पाहायला गेलं तर एक लेजंड क्रिकेटर आणि मोठा प्रदीर्घ अनुभव आहे, ही ओळख आहे ती विंदणे गावची. प्रोफेसर समाधान पाटील चांगले कलाकार सुद्धा आहेत. आज मात्र त्यांची अनुपस्थिती, त्यांच्या अब्सेन्स मध्ये मात्र संघ खेळतोय. संदीप पाटील पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये आहे आणि सर क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉनचा खाली. आणखीन एक फलंदाज मात्र बाद होतोय. इट्स अ बिग विकेट. लागलाय मोठा झटका आणि आता मात्र सगळे जण कळवे संघाचे पाहायला गेलं तर खेळाडू त्याच्याकडे पळालेत, कारण त्यांना माहिती आहे फार महत्वपूर्ण विकेट यावेळेस मात्र रणजित एंटरप्राइजेस कळवा संघ मिळवत असताना फलंदाज बाद होतोय तो योगेश पाटील. वरना अगर इसका साथ छूट जाए तो हर रिश्ता उसके लिए बोझ बन जाता है. तो अपने सेहत का ख्याल रखिए, खाइए पिए, लेकिन बिना किसी मकसद के अपने सेहत को बिल्कुल भी नुकसान मत कीजिए, क्योंकि आपकी सेहत आपके परिवार के लिए बहुत कीमती है. धन्यवाद. त्या स्पर्धेसाठी वेगळे नियम आहेत. स्ट्राइक चेंज नसेल, आउट झाल्यानंतर मात्र जो नवीन फलंदाज जाईल
तोच मात्र स्ट्राईक एंडला जाईल. खरं तर आंतरराष्ट्रीय नियमामध्ये चेंजेस झालेत, परंतु ते ऍप्लिकेबल झालेले नाही आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये आपण ऍप्लिकेबल केलेत. कारण ते ऑगस्ट नंतर तुम्हाला दिसतील सर्वत्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, परंतु या स्पर्धेमध्ये स्ट्राईक चेंज होणार नाहीये. जो नवीन जाईल फलंदाज तो स्ट्राईक एंडला जाईल. गोलंदाजांना बेनिफिट देण्यासाठी मात्र निर्णय घेतला आयोजकांनी. यावेळेचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस खोलात टाकला होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी राहिलाय तो गोलंदाज संदीप पाटीलचा. आणि हा सामना आता मात्र थोडासा कठीण होत चाललाय. तो मरुआई विंधणे संघापासून दूर चाललाय, कारण आता अंतर राहिलंय येणारे 9 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 35 रिक्वायर्ड रिमेनिंग 9 असं समीकरण आहे. थोडस धूर आलाय क्रीडांगणावर, पेटवला असेल काहीतरी विझवा. यावेळेस मात्र हा फटका व्यवस्थित टाइम झाला नाही. मिस्टमिंग स्ट्रोक मात्र कबरच्या दिशेमध्ये चाललाय. रन मात्र मिळेल सिंगल. खडतर प्रवास राहिलाय मी तर म्हणेन रणजित एंटरप्राइजेस कळवा संघाचा. पहिल्यांदा मात्र चाचपडत खेळला. सुरुवातीला धावा नव्हत्या. सुशांत मोकल बाद झाला होता. एवढं प्रचंड दडपण होतं आणि असं वाटलं होतं, आम्ही सुद्धा चर्चा करत होती 45-50च्या आसपास हा धावसंख्या गेली तर चांगली फाईट पाहायला मिळेल. परंतु मनामध्ये मात्र रणजित एंटरप्राइजेस कळवा संघाच्या वेगळंच काहीतरी होतं. जी बॅटिंग मात्र पहिल्यांदा केली ती पहिल्यांदा समीर पाटील आणि त्यानंतर अजित मोकलनं क्लास इनिंग क्लास. आज मात्र सगळी क्वालिटी दाखवले, गुणवत्ता दाखवले दोनही फलंदाजांनी आणि त्याच धावांच्या जोरावर मात्र या मॅच मध्ये बढत निर्माण केले. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावा झाल्यात. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बॉलला भिरकावलाय तो सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. युजिट 6 रन. सात चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. अजून एखादा मोठा फटका आला या बॉलवर ते अंतर राहील 21 धावांचं आणि तेच करावं लागेल. इथून मात्र गरज आहे मरुआई विंधणे संघाला. हा षटकार मात्र आकाश पाटीलच्या बॅट मधून आलाय आणि आकाशला मात्र अजून एखादा चेंडू या आकाशामध्ये धाडावा लागेल तरच या मॅच मध्ये काहीतरी करता येऊ शकतं. गोलंदाज तयार. बॉल लेफ्ट केलाय, सोडून दिला होता. पंच इशारा करतात. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. 41 रन्स. 26 करायचे आहेत अजूनही. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. अतिशय महत्वाचा चेंडू या मॅच मधला तो टाकण्यासाठी सज्ज होतोय. संदीपचा हा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॅटच्या आउटसाइड एज घेऊन बॉल गलीमध्ये सरकलाय. रन मात्र मिळाली सिंगल. एकेरी धावेनं मात्र हे 4थं षटक सुद्धा समाप्त झालंय. 4 षटकांच्या अखेरीस मात्र 67 धावांचा पाठलाग करत असताना मरुआई विंधणे संघाची धावसंख्या 42 रन्स. 42 धावा, 6 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावांची. दीपक जी, जिंदगी बेहतर होती है जब आप खुश होते हैं, लेकिन जिंदगी बेहतरीन तब होती है जब आपकी वजह से कोई दूसरा खुश होता है. सही बात है आतिफ भाई. सहा चेंडू मध्ये 25 करायचे आहेत. सामना स्पीड अप करें क्योंकि इस मुकाबले को सबसे ज़्यादा वक्त हो गया है. इसके पहले जितने भी राउंड हुए हैं अपने निर्धारित समय में हुए पूरे. इस राउंड को बहुत ज़्यादा टाइम हुआ है. अंपायर इसके ऊपर ज़रा ध्यान दें. तर थोडं स्पीड अप करा. निकेश पाटील हनुमानपाडा ज्यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी 2001 रुपयांचं पारितोषिक आणि श्रीकांत पाटील यांच्याकडून लगातार 3 निर्धाव चेंडूंसाठी 500 रुपयांचं विकेटसाठी. त्यांच्याकडून सुद्धा विकेटसाठीच विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक असेल दोघांकडून. त्यामुळं ही सुवर्ण संधी असेल राज म्हात्रेला. 6 बॉलमध्ये 25 धावा करायच्या. 25
बऱ्याच वेळा ह्या धावा चेस होताना कित्येक वेळा आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं असेल, परंतु पहिल्या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला तरच कुठेतरी थोडंसं लक्ष आटोक्यामध्ये येऊ शकेल. परंतु मी तर म्हणेन गीतेश जोशीचा तो बेजबाबदारपणे खेळलेला स्ट्रोक कुठेतरी अंगलट आलाय. शॉर्ट प्ले दाखवू टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पूल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना संपलेला नाहीये आणि याचं ज्वलंत उदाहरण मात्र पहिल्याच बॉलवर दाखवून देत असताना आकाश पाटीलच्या पॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. पुन्हा एकदा षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार पडलाय. हे कळवा संघानं मात्र केलंय. पहिल्या बॉलवर षटकार दिलाय तो तब्बल 4 ओव्हर्स मध्ये हे घडलंय. गोलंदाज सज्ज राज मात्रे. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. आता थोड्याशा टाळ्या वाजल्यात कारण पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडीशी धडकी भरली होती कळवा संघाच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये सुद्धा, कारण धावा चेस झाल्या तर. परंतु इथून मात्र येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र विजयाकडे वाटचाल करेल तो रणजित एंटरप्राइजेस कळवा. रणजितजी मोकल साई यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. हुक करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 2 निर्धाव चेंडू पडलेत आणि आता मात्र गरज असेल ती 3 चेंडू आणि 19 धावांची. 19 रिक्वायर्ड, रिमेनिंग 3. आता मात्र हा सामना मित्र म्हणेन थोडासा झुकलाय तो रणजित एंटरप्राइजेस कळवा संघाच्या बाजूनं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा फटका चांगला ऑफ ड्राईव्हचा बेमिसाल टायमिंग पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय. आकाशाला गवसणी घालणारा आकाश पाटीलच्या बॅट मधून निघतोय हा षटकार. आणि 13 धावांची गरज आहे. गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल ते विंधणे टीमला. प्रेशर प्रेशर प्रेशर. आता मात्र प्रेशर अपसुकच जाते ते राज मात्र या गोलंदाजावर. एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल जर पडला, 2 षटकार आलं तर मग काय. आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये सगळी आकडेमोड चालू झाली असेल. सगळेजण कॅल्क्युलेशन करायला लागले असेल की इथून मात्र काय घडेल. प्रेक्षकांना फक्त शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली पाहिजे. आणखीन एक फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला लॉंग ऑन क्लिअर करत असताना आकाश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा 4था षटकार. निर्णायक क्षणाला 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 7 रिक्वायर्ड, रिमेनिंग लास्ट बॉल. राज मात्रेवर दडपण आता मात्र वाढले. पहिल्या 5 बॉलवर त्याने खाल्ले 3 षटकार. शेवटचा बॉल आणि तब्बल 7 धावांची गरज आहे. षटकार येऊन सुद्धा फायदा नाहीये. परंतु एखादा व्हाईट बॉल आला, नो बॉल आला तर सगळी गणित मात्र बिघडतील ती रणजित एंटरप्राइजेस कळवा टीमची. गोलंदाज राज मात्र तयार होतोय. दडपण आहे, प्रेशर मात्र दोन्ही बाजूला आहे. प्रेशर मात्र गोलंदाजाच्या मनामध्ये आहे, प्रेशर फलंदाजाच्या मनामध्ये आहे आणि तेवढंच प्रेशर मात्र पाठीराख्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे. आणि हे प्रेशर मात्र जाणवतोय यंगस्टरच्या समोर. राज मात्रे थोडासा गोंधळून गेलाय. 3 षटकार खाल्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 1 चेंडू, 7 धावांची आवश्यकता. गुडलँड स्पॉट वर पडलेला हा बॉल डॉट निघालाय आणि आता मात्र जल्लोष पाहायला मिळेल. वेल प्लेड रणजित एंटरप्राइजेस कळवा संघानं मात्र सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन रणजित एंटरप्राइजेस कळवा टीम. चला पारगाव संघ
पारगाव संघ निर्णय आपला